दिनांक 26/10/2022 रोजी बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने हवेली तालुका महिला अध्यक्षपदी राणी भांडवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। यावेळी हवेलीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तसेच सासवड या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक नगर या ठिकाणी बहुजन हक्क परिषद सासवड शहर महिला अध्यक्षपदी जबाबदारी मंगल भांडवलकर यांना देण्यात आली आहे। यावेळी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या दिवार, कोल्हाटी डोंबारी संघटनेचे नेते नाना ताथवडकर, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष डुबल, बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे सल्लागार आप्पा भांडवलकर, रामोशी समाजाचे नेते नवनाथ भांडवलकर, बहुजन हक्क परिषदेचे युवा अध्यक्ष कृष्णा फुलावरे, सुरेखा भांडवलकर, सीमा मदने, पद्मावती खोमने, बेबी चव्हाण, अलका बोडरे, संगीता भांडवलकर, मोहिनी जाधव यांसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या। बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष माननीय सुनील तात्या दिवार यांनी आज सासवड येथील रामोशी समाजातील महिलांना पुढे नेण्याचा एक लाख मोलाचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे आमच्या वाड्यातून। तरी आमच्या चुलती मंगल सदाशिव भांडवलकर यांना अध्यक्षपद दिल्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो। आज बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनील तात्या दिवार, त्याच पद्धतीने नानासाहेब ताथवडकर, त्याचप्रमाणे आप्पासाहेब भांडवलकर, आमच्या महाराष्ट्र राज्याच्या धराच्या कार्यकर्त्या सुनीताताई कसबे मॅडम यांच्या माध्यमातून आज मंगलताई भांडवलकर यांची सासवड शहर महिला अध्यक्षपदी खऱ्या अर्थाने निवड करण्यात येत आहे। त्यांना बहुजन हक्क परिषदेत सर्व कार्यकर्त्यांकडून, महिला पदाधिकाऱ्यांकडून त्यांना शुभेच्छा देतो। बहुजन हक्क परिषदेच्या माध्यमातून तुम्ही गोरगरीब जनता असेल किंवा अत्याचार अन्याय जर होत असेल तिथं आपण ठामपणे उभे राहा, हीच तुम्हाला शुभेच्छा। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। आणि मंगल सदाशिव भांडवलकर यांची बहुजन हक्क परिषदेच्या सासवड शहराच्या अध्यक्षपदी नियुक्त होते ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। आनंद याच्यासाठी की ह्या तळागाळातल्या समाजाला नेतृत्व मिळणं किंवा ह्या तळागाळातल्या समाजाला आपल्याच प्रश्नांचं उकल करणं किंवा आपलेच प्रश्न सोडवणं याच्यासाठी सक्षमतेने उभं राहण्याचं काम हे बहुजन हक्क परिषद करत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे। जसे आपल्याला भूक लागल्यानंतर आपल्याला स्वतःच्या हाताने स्वतः जेवलं पाहिजे तरच आपलं पोट भरत, दुसऱ्या हाताने जेवल्यानंतर जसा त्याचा वेगळा परिणाम असतो तसंच गोष्ट ह्या बाबतीची आहे। ज्या वेळेला ह्या तळागाळातल्या महिला ज्या आहेत किंवा एकंदरीत सगळ्याच महिला ह्या स्वतःचे प्रश्न स्वतः ज्या वेळेला सोडवायला सक्षम होतीस त्याच वेळेला खऱ्या अर्थानं समाजाचा विकास होईल अशी धारणा धरूनच बहुजन हक्क परिषद ह्या महिलांना सक्षम करण्याचं जे आनंदीय काम करत आहे। तर ह्या कामाच्या निमित्त ज्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्या भांडवलकर ताई आणि बहुजन हक्क परिषदेचे सर्व कार्यकर्ते ज्या या महिलांना सक्षम करण्यासाठी जो सिंहाचा वाटा घेतात आहे या दोन्हींचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि ताईंना इथून पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी एकदम जोश मधली शक्ती मिळो अशी प्रार्थना या ठिकाणी करतो आणि थांबतो।